ही कशामुळे झाडायला लागलाय पण तुम्ही? मी हा माझी जन ठेवाय मी काही पैसा कुणाचा घ्यायचा नाही कुणाचा विठोबाचे भक्त अर्थात वारकरी हे खरं तर पंढरीच्या नगरीचं खरं वैभव. हे वारकरी आणि त्यांची विठुरायावरची अगाध श्रद्धा आहे. म्हणूनच भूवैकुंठ पंढरी नगरीची संतभूमी संतांचं माहेर ही ओळख कायम आहे. याचाच प्रत्यय आज पंढरपुरातील इंदिरा गांधी चौकात पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांना आला. या चौकाच्या सुशोभीकरणासाठी प्रशासनाने वारकरी भाविकांचे काही पुतळे इथे बसवले आहेत. याची स्वच्छता चक्क वयाची 75 पार पाडलेले वारकरी आजोबा करत होते. पंढरीतील स्टेशन रोड व अन्य भागातही असे वारकरी भाविकांचे पुतळे बसवले आहेत. परंतु या पुतळ्याची स्वच्छता मात्र होत नाही. खरं तर हे काम प्रशासनाचे आहे. परंतु आजचा हा इंदिरा गांधी चौकातील प्रसंग बरंच काही सांगून गेला. पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी या आजोबांशी संवाद साधला तेव्हा त्यांची ही प्रतिक्रिया इथल्या व्यवस्थेला खरी सनसनीत चपराक मारणारी ठरली. असं म्हटलं तर हे वावगं ठरणार नाही. बघा या आजोबांची प्रतिक्रिया. आजोबा गाव कुठलं तुमचं? नाव काय तुमचं? माझं नाव सहदेव सुदाम पोरे. हा वाखरी. वाकरीचे आहेत का तुम्ही? हा वाखरी. पोरे. हा बर बर. इथं काय करताय तुम्ही आता? मी आपलं मी वायला जातो. इथं काय करताय तुम्ही आता? कुठं? इथं इथं मी आता ही एवढं झाडून निघालो आता तिकडे. ही कशामुळे झाडायला लागलाय पण तुम्ही? मी हा माझी जन ठेवाय मी काही पैसा कुणाचा घ्यायचा नाही कुणाचा अडका घ्यायचा नाही. बर बर ही ना माझी सोबत. बर बर बर. हो आता गावाकडे जाणार का नाही? गावाकडे जातो. कधी? आता 7:30च्या गाडीने अकलून गाडीने. जेवण वगैरे झालंय का? नाही नाही का? नाही जेवायचं नाही कशाचं घ्यावं वाटतं. होय. वय किती आहे तुमचं? माझं हा 1947. किती? 1947. 47चा जन्म आहे का? हा बर 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 बर. नेहरू 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 हा हा हा. पंडित जवाहरलाल नेहरू त्या काळातला. हा. बर. मग गावाकडे पोरं बिरं नाहीत का? शेती बिती नाही आहे गावाकडे? आहे, 3 एकर आहे. बर 2 मुले आहेत त्या 2 मुलं आहेत. बर. 5 नातू आहेत. चांगलं आहे की तुमचं मग? माझा आनंद आहे पांडुरंगाने. हा सगळं चांगले. हो नातू बितू ओके? काय नाही ओके. बर बर. हा चांगले चांगले ओके. मला काय होतंय हा. मला चांगल्या दिसल्या बरं वाटतं. हा ही लुटून समजा काढायची हा स्वच्छ मध्ये ठेवायची.